ही नहीं ले रहा। ऊपर से इस शैतानी बारिश में वो शिवा ने हमारे नाक में दम करके रखा है। इतना वक्त निकल गया लेकिन वो पहाड़ का चूहा शिवाजी किले से बाहर आने का नाम ही नहीं ले रहा। खामोश! क्या बोलते हो? शिवा का यहाँ से भाग जाना नामुमकिन है, बिल्कुल नामुमकिन। इस कर्नूल के शेर की शिकंजे से पंछी भी पैर ना मार सके तो पहाड़ का चूहा शिवाजी क्या चीज है? हजर याद करो, एक दिन मराठों ने कोल्हापुर की ओर से घेरे पर हमला किया था ताकि घेरा ढीला हो जाए और शिवा यहाँ से भाग निकले। बराबर? मसूद, हमने आपको क्या कहा था? बराबर बराबर। तो फजल क्या बकवास कर रहा है? नहीं हुजूर, इस घेरे के नजर से शिवा का भाग जाना जरा भी कसूर नहीं है। इस घेरे से भाग जाना नामुमकिन है। उस काफिर शिवा को हम जल्दी पकड़ लेंगे। वो शिवा किले से बाहर आने का नाम नहीं ले रहा है और आप बात कर रहे हैं पकड़ने की। खामोश! मसूद! उस शिवा को पकड़ने के अलावा अपने पास कुछ चारा नहीं है। चारों ओर धोखा ही धोखा है हमें। अगर गलती से भी वो शिवा यहाँ से भाग निकला तो तुम जिंदा नहीं बचोगे। तभी हम भूल जाएंगे कि आप हमारे दामाद हो और हम आपके ससुर। रिश्ते नाते यहाँ पर नहीं चलेंगे। यहाँ पर हम सरदार हैं और आप हमारे सिपाही। और एक बात, पहाड़े में कोई भी गलती नहीं होनी चाहिए। इस सिद्धि जोहर किसी की भी कोई भी गलती माफ नहीं करेगा। पहरा सख्त करो। जाओ, निकल जाओ। काही बोललात का पंत? हो बाजी, गंगाधर पंत विचार आहे। आप विचार करता? हो, विचार करतो आहे। हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही। सारं रान कसं वाहून चाललंय। बाजी, अहो गोर गरीब जनतेच्या हातातोंडाशी पिकं या आसमानी पावसाने फार उद्ध्वस्त केली। सह्याद्रीचा सूर्य या काळ्या ढगाने पूर्ण व्यापून गेला आहे। कधी प्रकाश दिसेल या वसुंधरेला? बरोबर आहे तुमचं। बघताय ना किती घोंगावत आहे हे वादळ। एक या आसमंतात आणि एक महाराजांच्या मनात। पण महाराजांना काय मनसुबा आहे हे कळायला मार्ग नाही। मनसुबा एकदम साफ आहे पंत।
तिच्या छावणीत जाणार आहोत तहाची बोलणी करायला. काय? महाराज काय बोलत आहे? नाही महाराज, हा सयाजीचा शिवा त्या करूच्या पोकाला शरण जाणार. नाही राजे, आसमानी संकटांना न जुमानणारा हा अजग्र सह्याद्री त्या भेकड येणांसमोर मान झुकवणार. शरणागती असं कुठं म्हटलंय पंत? शरणागती नाही, तरी राजा तहाची बोलणी हे थोडं काही आम्हास उलगडलं नाही. आम्ही सांगतो पंत, हे कोडं कसं उलगडायचं ते. आजबा ही सत्वा शिवाला घेऊन या. मुजरा राज पंत आलं का जाणार? तुमच्यात आणि शिवाच्यात काही फरक जाणवत नाही. आपली हुसेवर राजेच की. अगदी बरोबर. हा पणाळ्याच्या दर्पणात उमटलेला आमचं प्रतिबिंब आहे शिवा. आपला भेद कळला नाही. म्या सांगतो, ह्यो समोरचा पावनगड बघतायचा ना व साक्षात प्रति पन्हाळा असं लौकिक आहे ना व त्याचं. या बी तसाच आहे. राजांची कापडं अंगावर घातली अन माझ्या देहाचा गड पावन झाला. आता आता शत्रू समोर शिवाजी राजा म्हणून म्याच जाणार. हे शाबास. शिवा त्या शितीला बोलण्यातून कर आणि ह्या संधीचा फायदा घेऊन आम्ही विशालगडाकडे कूच करू. महाराज, आपले एकदम चक्कास आहे बघा. राजा, या संधीचा फायदा घेऊन आपण लगोलग निघून जाऊया. बाजी, आपण तर निघून जाऊ, पण ह्या शिवाचं काय होईल? शिवा त्या शितीला हा खरा शिवाजी नाही हे समजले का? राजा, अहो काय होईल? तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच नको. मराठा मावळ्यांना जीव कवापासून प्यारा झाला. मरणाचं चाळ पाया बांधून गाळाच्या छातीवर नाचणारा मावळा आम्ही. राजा, मरताना शिवाजी राजा म्हणून गेलो तर त्या परीच भाग्य ते कुठलं. तुमच्यासाठी अन या साम्राज्यासाठी मरण यायला नशीब लागतं राजा, नशीब लागतं. वा, आज आम्हालाच आमचा अभिमान वाटत आहे. त्या दिवशी तुझी परीक्षा घेतली तेव्हा हे रूप होतं. आज या चेहऱ्यावर वेगळंच ते झलकत आहे. शिवा, हेच आपले शिर आहे. हे गेले की शिर गेले म्हणून समज. याचा मान राख. ही राजा, मुजरा राजे, बोला शंभूशी, मोहिमेची तयारी झाली? ओळख विसरला विद्यात. ओळख विसरलेलं नाही, पण चक्रावर मात्र जरूर गेले. अजूनही आमच्या ध्यानात येत नाही की हुबेहूब दुसरे शिवाजी राजे कसे काय असू शकतात. ही समजी बाजी सरकारांची कृपा. आणि जे काही या देहावर दिसत आहे ती या चेहऱ्याची देण आहे, कर्तृत्वाची नाही. या समस्त मराठी मुलगाला आमचा सदैव अभिमान वाटते. या यज्ञात आपण आहुती द्यायला निघाला आहात. तो यज्ञ मनशांती आणि देवपूजेचा नाही, तर तो यज्ञ आहे या समस्त मराठी मुलगाचा स्वराज्य घडविण्यासाठीचा. आम्ही सारे मराठी बांधव आपले सदैव कृतज्ञ आहोत. जर का नशिबानं या शिवाला आयुष्य वाढवून दिलं तर ह्यो शिवा पुन्हा पुन्हा असं धाडस करेल. आमचं भाग्य तो आम्हास लाभलेला प्रत्येक पावला आमच्यासाठी जीव उधारून लावतो. आमचे
पिताश्री शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ महासाहेब यांच्या पुण्याईचं फळ म्हणून या शिवाचं रक्षण करण्यासाठी हा शिवा धावून आला. शिवा, आम्ही अखेरच सांगतो, आपण वेगवेगळ्या वाटांनी विशाळगडावर पोहोचणार आहोत. जशी आज ह्या दोन शिवांची भेट या पणाल्यावर झाली आहे, तशी विशाळगडावर व्हायलाच हवी. यो बहुरूपी शिवाजी राजा विशाळगडावर पोहोचला काय? रयतेच राज शिवाजी राज विशाळगडावर पोचायलाच हवं. आपल्याला यायचं राजे इजाजत आहे. चला सर्व सदरेवर भेटू. तुमचा शिवा काशीत हे आहेत आपलं शिवाजी राजे. अरे तुम्ही समज असलात म्हणजे माझं सोंग नीट वटलंय बघा. आज आता मी आज तयार आहे. आम्ही सुद्धा तयार आहोत. पण शिवा, आम्ही अखेरच सांगतो, लक्षात ठेव, ही तुझ्यात आणि आमच्यात शर्यत आहे. जो कोणी प्रथम विशाळगडावर पोहोचेल तो जिंकला. राज, या शर्यतीत मी हरायला मी तयार आहे. राज, मी हरायला मी तयार आहे. लक्षात ठेवा कड्यानो, बघितलेली सर्व वस्तुस्थिती जिभेवरून निष्ठू देऊ नका. मनातून पार काढून टाका की इथे कोणी राजांची जागा घेतलीये. हे बघा मंडळी, हे सोप शिवालाच नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांना हुबेहूब वटवायचं आहे. जे जेवढे हुबेहूब वटवाल तेवढेच राजे अधिक सुरक्षित विशाळगडी पोहोचतील. तयार आहात सगळे? जी सरकार. या अंधारात पायाखाली काही येवो, काटे कुटे दगड धोंडे चिखल कसलाही विचार करू नका. पुढचा ज्या दिशेने जाईल त्या दिशेने धावत चला. तयार आहात सगळे? मग घ्या आपल्या देवाचे नाव. हर 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 हर.
गरज नाही. पायाखालची वाट दिसायला हवी तर मशाली या हव्या. काय शिवा, आणि हा समजा परिसर आपल्या पायाखालचा आहे बघ. डोळ्यावर पट्टी जरी बांधली तरी आपण या वाटेने सहज निघून जाऊ. रावजी, आपण शिवाजी राजे यांच्या कामगिरीवर आहात हे ध्यानात असू द्या. आणि या समयी आपण खुद्द राजांशी बातचीत करत आहात. सावधगिरी बाळगा. आपली एक चूक सारा खेळ खंडोबा करू शकते. आणखीन एक गोष्ट, जोवर पन्हाळा परिसर पार होत नाही तोवर मशाली दिसणार नाही. आता यावर चलायला आम्ही शिवाजी राजे भोसले आहोत. शिवाजी राजे आखिरकार हमारे गिरफ्ते आ ही गए. अब हमारे हुजूर के सामने पेश करेंगे तो उनके खुशी का कोई ठिकाना नहीं रहेगा. फिर चलो. असोत, शिवाजी राजांना हात लावण्याची ताकद कोणत्याही दुश्मनात नाही. आम्ही आमच्यावर ताबा ठेवून आहोत. नाहीतर इथेच तुझ्या देहाचे दोन तुकडे करू शकतो. तलवार ज्ञान आहे ती तशीच राहू दे. अजून आपण सरदारही नाही आणि आम्ही राजे आहोत. गुस्ताखी करून शेती करणार नाही. शिवाजी राजे, हमारे सिपाहियों ने हमको चारों तरफ से घेर रखा है. भागने की कोशिश यानी कि मौत. त्याची भीती आम्हास नाही, परंतु जोहर साहेबांचे आम्हास आदिलशाही दरबारी जिंदा पेश करण्याचे काम अधुरे राहिले. त्याचं काय विचार केला आहात आपण? ठीक है, कोई दगाबाजी की तो नाही करणार. कारण जोहर साहेबांना भेटण्याची इच्छा आमच्याही मनात तितकीच आहे. चला आपण. ठीक है सैनिकों, ले चले उन्हें, सबको कैद कर लो. चलो. ये बारिश को रुकने का नाम नहीं. ऊपर से उस शिवा ने हमें परेशान करके रखा. करे तो क्या करे. हुजूर, हुजूर, शिवा भाग गया. हुजूर, शिवा भाग गया. क्या बकते हो? कैसे भाग गया हो? शिवा का यहाँ से भाग जाना नामुमकिन है. बिल्कुल नामुमकिन. इसका मुंह की शेर की शिकन आज तक कोई बच नहीं पाया तो शिवा कैसे भाग गया? हसन, हसन, जाओ, जाओ, जाओ पता करो. ये क्या हो गया? अब मैं बड़ी बेगम को कैसे मुंह दिखाऊं? वो मुझे चिन्हा नहीं छोड़ेगी. ये शिवा तो सचमुच चालाक.
अल्लाह की दुआ। हमें हमें बेवकूफ बना के चला गया। अल्लाह अल्लाह अल्लाह। शिवा पकड़ा गया इस तूफानी बारिश में भाग रहा था, लेकिन मैं सिद्धि मसूद के शिकार जैसे हमके गाय होगा। हमने पकड़ा है हुजूर। क्या बहुत खूब मसूद जी, बहुत खूब। शिवा पकड़ा गया। अब आएगा मजा। अब उसे हमारे सामने पेश करो। आइए राजा जी आइए। बड़े बेसब्री से हम आपका इंतजार कर रहे हैं। आइए बैठिए। शुक्रिया। हाँ तो राजा जी क्या लेंगे आप? देणाऱ्याचा साल तर आदिलशहाची गादी घेऊ आम्ही. तेवर तो देखो इनके अभी भी टूटे नहीं, पर हम बहुत खुश हैं। हाँ तो राजा जी कहाँ जा रहे थे आप तो सुलह करना चाहते थे। वैसे भागकर सुलह करना चाहते थे क्या? पळायचे असते तर आपल्याला समजायच्या आत आम्ही राजगड गाठला सुद्धा असता जोहर साहेब. नहीं हुजूर, ये भाग रहा था। मैं पकड़ा इसे भागते समय। आम्ही पळत नव्हतो, आम्ही आपला वेडा पाहत. वाटेत यांनी आम्हाला अडवले आणि सांगतायत आम्ही पळत होतो म्हणून. ठीक है राजा जी। देखो राजा जी, हमें बस आप आदिलशाही में शामिल हो जाओ या हमारा मुल्क हमें वापस करो बस। शक्य नाही ते, कारण या जंगलाचा वाघ फक्त शिवाजी राजा आहे. राजा जी हम तुम्हारी हिम्मत की दाद देते हैं, लेकिन हमें जावली और प्रतापगढ़ चाहिए बस। मिळणार नाही. राहत मारे जाओगे। तुम हमारी गिरफ्तारी में हो। मरणाची भीती तर आम्हास जाऊच नका जोहर साहेब. हुजूर, कहाँ है शिवा? कहाँ है शिवा? मैं उसे जिंदा नहीं छोड़ूंगा। रुको फजल। नहीं हुजूर, इसने मेरे अब्बाजान अफजल खान का कत्ल किया है। इसे तो नहीं। रुक जाओ फजल। देखो फजल, हम तुम्हारा गुस्सा समझ सकते हैं, पर एक कोई मामूली सरदार नहीं है। इसका फैसला बादशाह सलामती करेंगे। ठीक है हुजूर, लेकिन मुझे इसे अच्छी तरह से देखने को दो। ठीक है, इजाजत है तुम्हें। बघा, अगदी व्यवस्थित बघा. हुजूर, जगह है ये सिवा हो ही नहीं सकता। क्या हो? जी हुजूर, जिस वक्त मेरे अब्बाजान का कत्ल होता, उसी वक्त नाजिब भास्कर के तलवार के
शिवाजी राजा, शिवाजी राजे नसलो तरी नेमापूरचा शिवा काशीद म्हणते पिछले 6 महीने से हम यहाँ घेरा लगा के बैठे हैं। हम क्या तुम्हारी हजामत करने के लिए बैठे हैं? सिद्धी जो है अरे कशी वाटली माझी हजामत? असूद, तू असली शिवा को छोड़ के किसे किसे पकड़ लाया है हमारे सामने? सिद्धी जो है अरे या साम्राज्यात माझ्यासारखं हजारो शिवाजी सापडतील तुला. अरे कुणा कुणाला म्हणून पकडशील तू? उंदराचा सापळा लावून वाघाला पकडायची स्वप्न बघायची. अरे या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा दैवत हाय आमचं. त्याच्या पालखीवर जसा गुलाल उधळावा तसा पराक्रम आम्ही सौराष्ट्रावरती. खामोश! मौत को सामने लेके अच्छे झूठते हैं तो तू क्या चीज है? चुपचाप हमारे सामने और तू निषेध कर. फजल, शिवाजी राजा कोणाभोरात झुकले नाही, झुकत नाही, झुकणार बी नाही. सोंगातला असलो म्हणून काय झालं? शाही बादशाहांना 4 मुंड्यात चित करणाऱ्या राजाची कापड आहेत माझ्या अंगावर. स्वराज्याचं पोट पाजून तुमच्यासारख्या महिषासुरांना काढणाऱ्या आई तुळजा भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात. एक दिवसाचा असलो म्हणून काय झालं? ह्यो सोंगातला शिवा पण झुकणार नाही तुमच्या तो हम भी देखते हैं तू कैसा नहीं झुकता हमारे सामने. सिपाहियों, इसे मौत का इनाम दो, इसका ईमान तोड़ो. सिद्धी जोहर, इनामासाठी इमान विकणारी औलाद तुमची. आमची निष्ठा या सौराज्यावरती. गोर गरीब जनतेचं रक्षण करत राजा शिवाजी राजा. त्या निष्ठेचं मोल तुम्हासनी काय करणार? फेकलेल्या तुकड्यासाठी 500 तळवे चाटणं हे तुमचा इमान? खामोश! अरे सल्तनीची पद मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा विलास करून त्यांना बादशाही जनानखान्यात ठेवणं ही तुमची निष्ठा? खामोश! टुकड़ों पर पलने वाला कुत्ता है तू. फजल, इसे कुत्ते की मौत दो.
ती जो है सोमनाथला शिवाजी पण चुकला नाही तुमच्या मनात. राजांचं मरण आलं. माझ्या जीवाचं सार्थक झालं. राज या शिवाचा अखेरचा मुजरा. अखेरचा मुजरा आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा. ये शिवा का शेख अपने स्वराज्य के खातिर अपने राजा को बचाने के लिए खुद मर गया, आत्मसमर्पण कर दिया. ये है असली जाबाज सिपाही. फजल फजल क्या क्या मराठे ऐसे होते हैं. शिवाजी का हम शक्ल फजल, शिवाजी का हम शक्ल शिवा काशीद ऐसा था तो असली शिवाजी कैसा होगा. मैंने देखा है उस शिवा को, एक ही बार एक ही पल, लेकिन मरते दम तक उसे भूल नहीं पाऊंगा. शेर जैसी तेज आंखें, चीते जैसा फुर्तीला बदन, वो आता कहां से और जाता कहां कुछ मालूम नहीं पड़ता. मराठे बहुत शूर है, बहुत खतरनाक है हुजूर. देखो देखो मसूद फजल, हमें जिंदा रहना है, हमें जिंदा रहना है तो असली शिवाजी को हमें किसी भी हालात में पकड़ना ही होगा, चाहे जिंदा या मुर्दा. जाओ 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 जाओ. शाला काय म्हणते या शिवा तोडावर घेऊन हे दिवस झाले हो का, अजून कसा बरा आला नाही. त्याला आपली काळजी नाही म्हणावं, बायकोची काळजी आहे की नाही, एका बाराची काळजी आहे की नाही म्हणावं. धनी तेच म्हणतोय आम्ही. शिवा अजून आला कसा काय. अहो आम्हाच नाही नको, किंवा स्वतःच्या पोराला तरी बघायला यायचं. तेच म्हणतो या, काय बदल झाले बघ. आवाज आवाज होतो ग, शिवाचा आला नाही ग. हरभरणी उठकी, यशवर मग मोर हो कारभारी, मला कुठं दिसत नाही ते. यशवर बघ की, घोडं दिसताय ग, घोडं.
तुम्ही? राजांचा मावळा आले. राजा येत आहेत तुमच्या भेटीला. राजांचं मावलं आणि तुम्ही? अहो ऐकलं का? हो होय राजांचं मावलं आलंय बाबा. आपल्या भेटीला. हो हो अरे अहो त्यांनी जावा आतमध्ये, पार्वतीला सांगा आरती तयार करायला. हो हो जातो जरा जरा दमाने खेळी. ऐका ऐका त्यांनी आणि तुम्ही गुलपाणी घेऊन या बघा पाहू. सगळं आपल्याकडून कुठे आहेत राजे? राजा माझा कुठे दिसत नाही. अरे राजा ये 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 लवकर ये. थांब राजा तिथेच थांब. अहो आरती गाऊन या, राजा आलाय. या या राजा बसा या पतारीवर. आमच्या गरीबाच्या सुखदुःखाला तुम्ही राजा काय म्हणून करू तुमच्यासाठी? काय देऊ? राजा बसा या, कोण बसा राजा. पावन झाली आमची, पावन झाली गरीबाची झोपडी. राजा पावन झाली. एवढा मोठा राजा आमच्या घरात आला. अगं धन्य झालो आपण, धन्य झालो. अहो धनी राजाला बसायला काय दिलं? त्याला गुळ पाणी द्या. अहो द्या लवकर. आई बाबा तुम्ही आमची आरती काय आम्हाला था? आम्हाला फुल पाणी देऊन आमचं तोंड काय गोड करत आहात? आम्ही असा कोणता पराक्रम केला आहे? अरे राजा एवढ्या मोठ्या संकटातून वाचलास, त्या स्थितीच्या येड्यातून सुखरूप सुटलास. मग असं असताना तू तुझ्या आई जिजाऊंकडे जायचं सोडून वाट वाकडी करून इकडे कशासाठी आलास? अगं आई तू पण आमची जिजाऊच की. बर राजा आईची माया तुला नाही करायची बघ. अरे ती माऊली तुझ्या याण्याकडे डोले लावून बसले असेल बघ. पहिलं तिच्याकडे जावं म्हणतंय या. आई बाबा अहो एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुमच्या भेटीला आला. तुमचा शिवा या स्वराच्या शिवा माझा शिवा. शिवा शिवा शोक आवरा आई बाबा. तुमचा शिवा ह्या महाराष्ट्राच्या मातीसाठी खर्ची पडला. शोक आवरा आई बाबा, शोक आवरा. नको रवी. अहो राजे शिवा गेला ते काय मला माहित नाही हो. अहो आई हे तुम्हाला कसं समजलं? अहो हे सांगण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो होतो, परंतु आमच्या मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत होता. अरे राजा आपल्या घरी तू येताना तुला मी एकलाच पाहिला तेव्हाच मी ओळखला बघ राजा. तेव्हाच ओळखला की माझा शिवा जिंदा आई शोक आवरा आई बाबा, शोक आवरा. राजे तू जर जिंकला असता तर आज तुमच्या बरोबर नसता का आला? राजे नसता का आला? शिवा आई बाबा शोक आवरा. अहो एकुलता एक पुत्र गेल्यानंतर काय दुःख होतं हे आम्हाला माहित नाही का? शोक आवरा आई बाबा, शोक आवरा. अरे राजा कोण म्हणतो माझा लेक गेला म्हणून म्या रडते? कोण म्हणतो माझा शिवा गेला म्हणून म्या रडते?
तुम्ही माझी लेखच आहेत का? ओ राजू माझं घरी नसतील राहिलं पण म्या लढीन माझ्या घराला लागी या सौराज्यासाठी इथल्या मातीसाठी म्या लढीन शाबास शाबास आपल्या सारख्या माता भगिनी आमच्या या स्वराज्यात असताना या स्वराज्याला कधीच शूरवीरांची कमी भासणार नाही वेळ पडली तर मनगटत नाही तर इथल्या बांगड्या सुद्धा झुंजतात आमच्या मर्द मावळ्यानो अन्याय गुलामी आणि जुलम यामध्ये मुंगीस सारखे जगण्यापेक्षा वाघासारखे मरण आलेले केव्हाही चांगले 100 पटीने चांगले या स्वराज्याच्या मसाळीत ते नाही रक्त ओतावे लागते रक्त आणि तेच आज करून दाखवलंय माझ्या शिवा काशीत मोठे धाडस फार मोठे धाडस अशा धाडशी वीरांना जन्म देणाऱ्या आई बाबांना आमचं कोटी कोटी नमाज